सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात घर करणारे आपल्या हक्काचा माणूस माननीय जितेंद्र सूर्यवंशी भाऊ यांनी ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बाल संगोपन योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, घरकुल योजना तसेच अपंग आणि विधवा पेन्शन योजना यांचा लाभ हजारो गरजूंपर्यंत पोहोचवला आहे। विशेष म्हणजे बाल संगोपन योजनेअंतर्गत अनेक अनाथ मुलांना महिन्याला ₹4500 इतकी आर्थिक मदत मंजूर करून दिल्यामुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते सागर भाऊ खोत यांच्या सहकार्याने जितेंद्र भाऊ यांनी शहर व पंचक्रोशीत आरोग्य, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत। आरोग्य शिबिरांपासून शासकीय योजनांच्या जनजागृतीपर्यंत त्यांच्या उपक्रमांचा लाभ हजारो नागरिकांना झाला आहे। प्रभाग 8 मध्ये त्यांच्या उमेदवारीनंतर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रामाणिक, कार्यक्षम आणि जनतेचा खरा सेवक म्हणून ते या निवडणुकीत अग्रस्थानी राहतील असा जनतेत विश्वास निर्माण झाला आहे। नागरिकांचे म्हणणे आहे, आपल्या हक्काचा माणूस जितेंद्र सूर्यवंशी भाऊ हेच आमचे खरे नगरसेवक बनावेत। आज प्रभागात फिरत असताना नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या, पण गेले 7 ते 8 वर्ष झालं ज्या समस्या आहेत त्या समस्या तसेच आहेत। तर त्या समस्या कोणत्या? तर पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, गटारीची समस्या आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या प्रभागामध्ये एका लहान बालकाला एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेलं होतं आणि ती म्हणजे बेवारस जनावरांची समस्या। तर याच्यामध्ये पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे। अपुरा पाणी पुरवठा, अस्वच्छ पाणी, कमी दाबाने येणारं पाणी आणि ही समस्या मी नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यास मी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना कटिबद्ध आहे आणि ती सोडवणारच असे मी सर्वांना अभिवाचन देतो। आणि मी एक आपला सर्वसामान्य तरुण, आपल्या हक्काचा माणूस म्हणून मी आपल्या प्रभागात येत आहे आणि मला आपण ह्यावेळी संधी द्यावी हीच आपणास नम्र विनंती। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।